नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मजेत ना? मजेतच राहा. आपलं सर्वांचं वैभव आमरे कोकणातील उत्सव या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजचा हा ब्लॉग मुंबई गोवा महामार्गावर असलेला कशेडी घाट हे एक ठिकाण आहे. या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचं भव्य असं मोठं मठ आहे. हे मठ ह्या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. शिमग्याला कोकणामध्ये गेलो असता मुंबईला परतत असताना मठामध्ये जाण्यास मिळाले. हे मठ खूप जुनं आहे. अक्कलकोटला जसं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये महाप्रसाद दिला जातो, तसंच ह्या मठामध्ये दुपारी आणि रात्री महाप्रसादाची सोय आहे. हे मठ कोकणाच्या कशेडी घाटमध्ये वसलेला आहे. आजूबाजूला असणारे डोंगर रांगा आणि या मठामध्ये स्वामी समर्थांची असलेली भव्य मूर्ती, तसेच या मठाचा गाभारा सर्व काही मन प्रसन्न करून जाते. आम्ही दरवर्षी कोकणामध्ये शिमगा उत्सव आणि गणपती उत्सवाला कोकणात गावी जातो. त्यावेळी येता जाता महामार्गामध्येच कशेडी घाट लागते आणि त्या टायमाला स्वामी समर्थांच्या मठामध्ये आल्याशिवाय पुढची वाटचाल होत नाही. मठामध्ये कोणत्याही गेलात स्वामींच्या, तरी मनाला एक ऊर्जा आणि प्रसन्न हे लाभतंच. तसेच या मठामध्ये आल्यावर या मठामध्ये साधारणपणे जर तुम्हाला कोणाला उपासना करायची असेल आणि असंख्य भाविक जे येत असतील, एक खूप मोठं असं त्यांनी जागा इथे व्यवस्था स्थापन केलेली आहे. मठाचा गाभारा खूप मोठा आहे. मठाच्या डाव्या साईडला सद्गुरू बाळकृष्ण महाराज यांची भव्य अशी प्रतिमा आहे. तसेच मठाच्या उजव्या बाजूला श्री गुरुदेव दत्त महाराज यांची प्रतिमा आहे. या दोन प्रतिमांचे दर्शन घेतल्यावर आम्ही मठाच्या मुख्य दरवाजाजवळ वळलो. स्वामी समर्थ महाराज वटवृक्षाच्या छायेमध्ये बसलेले दिसतील. आम्ही सकाळी लवकरच मुंबईला परतीत असताना सकाळच्याच वेळी गुरुजी स्वामी समर्थांची पूजा अर्चना आणि त्याची तयारी करण्यामध्ये व्यस्त होते. आता जी तुम्ही मूर्ती स्वामींची बघत आहात, ती एका साध्या वस्त्राने पूर्ण अशी झाकलेली आहे. काही वेळातच गुरुजी त्या मूर्तीला मस्त असा फेटा स्वामींच्या मस्तकावर असेल आणि एक सुंदर असे वस्त्र स्वामींना प्रदान करतील. त्याच्यानंतर या मूर्तीचे रूप खूप सुंदर असे दिसते. मठाच्या गाभाऱ्यामध्ये खूप शांतता आणि निर्मळ असं वातावरण आहे. मठाच्या अवतीभोवती खूप झाडी, डोंगररांगा आणि या ठिकाणी असलेली गावातली वस्ती, या सर्वांना या मठामधली नियमितपणे आरती, स्वामींची लीला आणि स्वामींचा जवळ असल्याचा भास नेहमी जाणवतच असेल. ही जी प्रतिमा आहे ती आपल्या इथे मुंबईतील दादर मठामधून प्रदान केलेली आहे. ही प्रतिमा किती जुनी आहे यावरून हे मठ किती जुनं असेल याची प्रचिती येते. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांची नित्य सेवेमधील आरती या मठामध्ये लावलेली दिसली. या मठाच्या अवतीभोवती पावसाळ्यामध्ये जे निसर्गाचं रूप असतं ते अतिशय मनमोहक असतं. बाहेरील वातावरण निसर्गरम्य आणि मनातील वातावरण जर निसर्गरम्य करायचे असेल तर स्वामींच्या मठामध्ये आल्यावर तेही होते. स्वामींच्या मठामध्ये एक 10-15 मिनिटं वेळ आम्ही घालवला. मनापासून स्वामींची उपासना आणि स्वामींना स्मरण करत आम्ही परत मठामधून बाहेर निघालो. मठामधून बाहेर येत असताना मी मठाच्या अवतीभोवती असलेला परिसर आणि मठामध्ये येण्यासाठी
येणारा जो मार्ग तो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन. या निमित्ताने मी मठामधून बाहेर आल्यावर मठाच्या उजव्या बाजूला जो रस्ता आहे त्या रस्त्याने तुम्ही मठामध्ये येऊ शकता. मठ किती उंचावर आहे हे समोरील डोंगररांगा बघताच क्षणी समजते. थोडं कटड्याच्या जवळपास गेले असता आपण डोंगराच्या खूप उंच ठिकाणी आहोत असे जाणवते. त्याचबरोबर खाली दृष्टीस पडता मुंबई गोवा महामार्गाच्या कशिडी घाटातले संपूर्ण चित्र दिसते. हा जो महामार्ग दिसत आहे तो कशिडी घाटामधलाच आहे. पावसाळ्यामध्ये हे दृश्य बघताना मन आनंदमय होऊन जाते. हा तुम्ही जो पट्टा बघत आहात हा संपूर्ण कशिडी घाट आहे. आता येणारा मुंबईकडून येणारा कोकणातला महामार्ग इथे भोगदा केल्यामुळे आपल्याला येताना हा घाट लागत नाही, पण परतीकडे मुंबईकडे जाताना कोकणाहून आपल्याला हा घाट लागतो. त्या टायमाला आपण नक्कीच मठामध्ये प्रवेश करू शकता. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा आणि स्वामी समर्थांचं मठ कसं आहे हे कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.